श्री स्वामी समर्थ. आज टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची ते सांगणार आहे बरं का. 3 झाडू होते खराब झालेले, साठवून ठेवलेले. झाडू आपण असे फेकूनच देतो की नाही, त्याच्या मागची मूठ जी आहे त्याच्यापासून आपण DIY बनवणार आहोत. आता DIY हे का बनवायचं, तर असं काही नाही बरं का की ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. पण मुलांना, जर तुम्हाला मुलांसोबत वेळ घालवायचा असेल तर काहीतरी ॲक्टिव्हिटी, काहीतरी नवीन त्यांना शिकवायचं असतं बघा. तर त्यासाठीच आज मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बघा, कामाच्या व्यापात तर सगळेच बिझी असतात बरं, खरं सांगते. पण फॅमिलीसाठी, मुलांसाठी वेळ काढणं खूप गरजेचं असतं. माझ्या मुलांना मी या छोट्या छोट्या गोष्टीमधून खूप काही जीवनाचे संदेश देत असते बरं का. आणि आज मी सहज म्हटलं तुमच्यासोबतही काहीतरी नवीन शेअर करावं, म्हणून मी करत आहे. इथं मी 3 झाडूच्या मुठी ज्या प्लास्टिकचे होते ना ते घेतलेले आहेत. आधी त्याच्यामध्ये थोडंसं वाळू आणि सिमेंटचं मिश्रण भरवलं आणि ते थोडे 10-15 मिनटं सुकायला ठेवले. आणि एका बकेटीच्या आकारामध्ये, म्हणजे मला त्याचा एक टेबल बनवायचा आहे, अशा आकारामध्ये हे असं ठेवून दिलं. आणि त्यानंतर 3 ठिकाणी 3चं असं क्रॉसमध्ये टाकलं. तुम्ही बघू शकताय. हे मुलांसोबत करते बरं का मी या गोष्टी. आणि आज आज असं का वाटलं कुणास ठाऊक. मी जॉब करते ताईंनो, पण मी एक बाहेर असं बघते की आपण ना एक विशिष्ट प्रकारात एवढे बिझी होऊन जातो, नोकरी म्हणा किंवा आपल्या कामाचे व्याप म्हणा, त्याच्यामध्ये आपण खरंच कुटुंबाला वेळ द्यायला विसरतो बरं का. अशा वेळेला या गोष्टी मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुलांना क्रिएटिव्ह ठेवत असते. या गोष्टी मला माहीत नाही, या गोष्टी किती कुणाच्या नजरेत महत्त्वाच्या आहेत, पण माझ्या नजरेत मला ह्या खूप महत्त्वाच्या वाटतात. मी मुलांसोबत असंच काहीतरी नवीन एक ॲक्टिव्हिटी घेऊन माझा रविवारचा सुट्टीचा दिवस घालवीत असते. आता हे 3 जे आहेत ते असे सुकू द्यायचे. आणि त्याच्यानंतर त्यांना असं दुसऱ्या दिवशी सकाळच्याला बघितलं, छान असं सेट झालेलं होतं. आता त्याच्यामध्ये पाणी टाकलं, थोडं थोडं पाणी टाकायचं. मुलाच्याच हाताने टाकलं बरं का. आता ते सुकल्याच्या नंतर काढलं तर इतका सुंदर असा टेबल झालेला आहे ताईंनो, खरंच सांगते खूप छान. आणि आता माझ्या मुलाला सोबत घेऊन त्याला कलर करणार आहे. या गोष्टीमुळे काय होतं माहिती का, आपण मुलांसोबत वेळ घालवतो. मुलांच्या काय ज्या काही समस्या, एकमेकांच्या गोष्टी शेअर करण्यात छान वाटतं. त्यांनाही मन मोकळं करायचं असतं, त्यांनाही काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या असतात, त्यांनाही नवीन काहीतरी बघायचं असतं. मग अशा वेळेला आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवता येतो. आता ही झाली छोटीशी DIYची गोष्ट बरं का, पण ही खरंच खूप महत्त्वाची होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केली. कारण मुलांसोबत, फॅमिलीसोबत वेळ घालवा, तो खूप गरजेचा आहे. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितल्यावर खूप नवल वाटेल की मी आणि माझी मुलं एकाच शाळेत आहोत. पण तरीही आमच्या शाळेत असा नियम आहे की आपल्या मुलांना बोलायचं नाही, मुलांनी आपल्या जवळ यायचं नाही, आईचं आणि मुलाचं नातं कसलंही लावायचं नाही. हा खरंच नियम आहे आणि मलाही तो आवडतो. कारण माझ्या क्लासमधले मी ज्यांना शिकवते ते सर्व माझी मुलं आहेत. त्यामुळे माझे मुलं हे तिथं असं वैयक्तिक नातं निर्माण होण्यासारखं त्या गोष्टी मला न आवडणाऱ्या आहेत. म्हणून मी तिथं खूप नियमात राहते आणि माझी मुलंही तितकीच नियमात राहतात बरं का. दुसरी गोष्ट, मग घरी आल्याच्या नंतर त्यांच्या मला मनातल्या काही गोष्टी काढायच्या असल्या किंवा त्यांच्याशी मला काहीतरी बोलायचं असेल तर मी अशा काहीतरी गोष्टी क्रिएटिव्हिटी करत असते. मग ते पण माझ्यासोबत इन्व्हॉल्व होतात आणि आम्हाला छान वाटतं या गोष्टी करायला. म्हणून मी ह्या गोष्टी करत असते. खूप छान वाटतं, त्यांनाही आवडतात या गोष्टी आणि कुठेतरी मुलांसोबत विरंगुळाही होऊन जातो. पॅरेंटिंग करणं खरंच सांगते तुम्हाला एवढं सोपं नाही आहे. मी बाहेरच्या मुलं बघते, शाळेतल्या मुलांशी बऱ्याचशा संपर्क येतो आणि हे बघा, स्वभाव चांगला असेल तर मुलं मनातल्या गोष्टी बऱ्याचशा शेअर करतात बरं का. त्यामुळे मी ॲज अ टीचर, खरंच मी खूप नशीबवान आहे की मी जीवनात मी एक टीचरचा जॉब करते आहे. कारण ना, ज्या गोष्टी आपण कल्पकतेच्या बाहेर विचार करतो ना, ती इवली मुलं त्यांच्या डोक्यात कुठंतरी रेंगाळल्या जातात बघा या. आणि मग आपण मनाला प्रश्न विचारतो की अरे, या गोष्टीचा आपण न विचार करणारे, आपल्या मनातही नाही येणारं, पण ह्या बारीक गोष्टी ज्या मुलांना किती गोष्टी ते बारकाईनं हे ऑब्झर्व करतात. ह्या गोष्टीसाठी आपण त्यांच्यासोबत वेळ घालवणं, पॅरेंटिंग इतकं सोपं नसतं. हे बघा, आमचं छान असं साधं सोपं DIY तयार झालं.
तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझं DIY हे पण कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.